My dear students, today we are going to learn lesson number 3, force and pressure for 8th standard of semi-English medium students from subject General Science. सेमी इंग्रजी माध्यमात शिकत असलेल्या इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी जनरल सायन्स या विषयाअंतर्गत असलेला तिसरा पाठ फोर्स अँड प्रेशर म्हणजेच बल आणि दाब या प्रकरणाविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. Dear students, at the start of our lesson, one important question is asked in our textbook, and that is, what is force? What is force? बल म्हणजे काय? This question is for revision. So, force is a physical quantity that changes the state of rest. Force is a physical quantity that changes the state of rest. बल ही अशी भौतिक राशी आहे की जिच्यामुळे स्थिर अवस्थेतील वस्तू स्थिर अवस्थेत असलेल्या वस्तूची स्थिती बदलते और युनिफॉर्म मोशन ऑफ बॉडी इन ए स्ट्रेट लाइन, सरळ रेषेत एक समान गतीत असलेल्या वस्तूची स्थिती बदलते. जे फोर्स अशी भौतिक राशी आहे की जी स्थिर असलेल्या किंवा सरळ रेषेत एक समान गतीत असलेल्या वस्तूची स्थिती बदलते. फोर्स इज ए फिजिकल क्वांटिटी दॅट चेंजेस द स्टेट ऑफ रेस्ट or uniform motion of body in a straight line. Now, let us see Newton's first law. What is Newton's first law? A stationary object on which no force is acting. A stationary object on which no force is acting. स्थिर वस्तू अशी स्थिर वस्तू की जिच्यावर कोणतंही बल क्रिया करत नाही, रिमेन स्टेशनरी, ती स्थिरच राहील. स्थिर वस्तूवर जर कुठलंही बल क्रिया करत नसेल तर ती स्थिरच राहते. An object in motion continues to move with same speed and direction when no force is acting on the object. जर वस्तू एका समान स्पीड मध्ये आणि दिशेत असणारी, एक समान गती आणि दिशेत असणारी वस्तू ही त्याच अवस्थेत राहते. पण केव्हा? ज्या वेळेस त्या वस्तूवर जर कुठलंही बल क्रिया करत नसेल. This is Newton's first law of motion. What is Newton's first law of motion? A stationary object on which no force is acting remains stationary. An object in motion continues to move with the same speed and direction when no force is acting on the object. This is Newton's first law of motion. Let us
we see the important concept in our lesson, that is contact and non-contact forces. First we see what is contact forces. These are the three different examples of pictures of contact force. In this figure or in this picture, a car moves in forward direction when a man applies force from behind. एक व्यक्ती कारला प्रत्यक्ष संपर्क करून तो ढकलतोय. दिस इज प्रत्यक्ष संपर्क महत्वाचा आहे कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये. इन सेकंड पिक्चर, ए reluctant dog is being pulled by his master. A reluctant dog, एक हट्टी कुत्रा, याला त्याच्या मास्टर बरोबर यायचं नाही म्हणून तो मागे ओढतोय. परंतु हे जे बल हा मास्टर डॉग वर प्रयुक्त करतोय, या दोन्हीच्या माध्यमातून प्रत्यक्ष बल अप्लाय करतोय. देन इन थर्ड पिक्चर, ए बॉय प्लेइंग फुटबॉल इज किकिंग द बॉल अवे. ए बॉय प्लेइंग फुटबॉल इज किकिंग द बॉल अवे. या चित्रातील हा मुलगा याने प्रत्यक्ष या बॉलला किक मारून लांब उडवलेला आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व फ्रॉम दिस? हे जे तीन वेगवेगळे पिक्चर्स आहेत याच्यातून आपलं काय लक्षात आलं? ए फोर्स ऍक्ट ऑन टू बॉडीज थ्रू अँड इंटरॅक्शन बिटवीन देम. या चित्रामध्ये आपल्याला असं दिसतं, ए फोर्स ऍक्ट्स ऑन बॉडी ऑन टू बॉडीज थ्रू अँड इंटरॅक्शन बिटवीन देम. प्रत्यक्ष त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन झालंय. कार आणि हा व्यक्ती याच्यात इंटरॅक्शन झालंय. हा कुत्रा आणि हा मास्टर डॉग, या दोघांमध्ये इंटरॅक्शन आहे झालेला आपण बघतो आहोत. बॉल आणि हा स्टुडंट किंवा मुलगा यांच्यात प्रत्यक्ष इंटरॅक्शन झालेलं आहे. सेकंड टाइप ऑफ फोर्स, that is non-contact force. We are studying of contact force and non-contact force. Now we see non-contact force. Look at these pictures. In this picture, iron nails get attracted to the pole of a magnet due to magnetic force. Iron nails get attracted to the pole of a magnet. हे जे लोखंडी खिळे आहेत ते या चुंबकाच्या या ध्रुवांकडे आकर्षित होत आहेत. का? ड्यू टू द मॅग्नेटिक फोर्स, चुंबकीय बलामुळे. सो दिस इज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. हे जे बल प्रयुक्त केलंय चुंबकाने या लोखंडी खिळ्यांवर, ते प्रत्यक्ष संपर्क न करता हे बल प्रयुक्त झालेलं आहे. सो इट इज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. Another example is in this picture, a coconut is falling from coconut tree. A coconut is falling from coconut tree. नारळाच्या झाडावरून हे नारळ खाली पडताना आपल्याला दिसतंय. का पडतं असं सरळ ते आपण शिकलो याच्या अगोदरच्या इयत्तांमध्ये. वी लर्न इट इन आवर प्रिव्हियस स्टँडर्ड्स. Objects are attracted to the earth due to the force of
ग्रॅव्हिटी, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे कुठलीही वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने आकर्षिली जाते. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ नॉन अट्रॅक्टेड फोर्स. आपण बघतो का प्रत्यक्ष पृथ्वी बल लावते, ते बल दिसतं का आपल्याला? नाही दिसत. सो इट इज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. सो इट इज दिस इज also an example of non-contact force. Third example is the comb. Look at this picture. The comb has an electrostatic charge. The comb has an electrostatic charge and there is an induced opposite charge on the pieces of paper and pieces stick to the comb. कागदाचे बारीक तुकडे केले कपटे आणि कंगवा आपल्या केसांमध्ये फिरवून जर आपण या कपटांच्या कागदी कपट्यांच्या जवळ नेला तर हे कागदी कपटे या कंगव्याकडे आकर्षित होतात. या पद्धतीने बघा पिक्चर मध्ये दाखवलं आहे. सो दिस इज ऑल्सो अ एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. Look at these two pictures. Just we see these pictures. This picture is 3.1 and this picture we consider it as 3.2 picture. In figure 3.1, a force is seen to act through a direct contact of the object or via one or more object. या पिक्चर मध्ये आपण काय बघतोय की फोर्स हे प्रत्यक्ष संपर्काने प्रयुक्त झालेला आहे. Such a force is called contact force. Such a force is called as contact force. And in figure 3.2, a force is applied between two objects. A force is applied between two objects even if the two objects are not in contact. जरी या दोन्ही ऑब्जेक्टचा बघा या पिक्चर मध्ये खिळे आणि मॅग्नेट, आयर्न नेल्स अँड मॅग्नेट या दोघांचा जरी प्रत्यक्ष संपर्क आलेला नाही तरी सुद्धा त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. सो इट इज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. Such forces is called a non-contact force. जे बल प्रत्यक्ष संपर्क करून प्रयुक्त होतं त्याला म्हणायचा कॉन्टॅक्ट फोर्स आणि प्रत्यक्ष संपर्क न करता सुद्धा जे बल प्रयुक्त केलं जातं, प्रयुक्त होतं अशा प्रकारच्या बलाला म्हणायचं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. फॉर एक्झाम्पल इन दिस पिक्चर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स and magnetic force. These are the examples of non-contact force. Muscular force is an example of contact force. स्नायुबल सुद्धा एक कॉन्टॅक्ट फोर्सचं उदाहरण आहे. Muscular force is an example of contact force and is applied to objects with the help of our muscles. आपल्या स्नायू बलांचा वापर करून आपण मस्क्युलर फोर्स अप्लाय करतो. डोंट अप्लाय इट ऑन युअर फ्रेंड्स. आपल्या मित्रांवर किंवा वर्गातील विद्यार्थ्यांवर हे बल अप्लाय नाही करायचे जे तुम्ही करता. मस्क्युलर फोर्स. सो मस्क्युलर फोर्स इज एन एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. इट इज अप्लाइज
इन सेव्हरल केसेस. तर कुठं वापर करायचा त्याचा, कुठं वापर होतो? इट इज अप्लाइड इन सेव्हरल केसेस सच ॲज लिफ्टिंग, एखादी वस्तू उचलण्यासाठी, पुशिंग, एखादी वस्तू ढकलण्यासाठी, पुलिंग, एखादी वस्तू ओढण्यासाठी. जसं आपण त्या पिक्चर मध्ये पाहिलं होतं, रिलक्टंट डॉग इज पुल्ड बाय अ मास्टर. ऑन द कॉन्ट्ररी, force like magnetic force, we see example of iron nails and magnet, gravitational force, then electrostatic force, pieces of paper, and we see in the picture pieces of paper and a comb, the attraction between pieces of paper and comb act without a contact. या पिक्चर मध्ये आपण बघितलं होतं की हा जो फोर्स आहे कुठल्याही संपर्काशिवाय होता. Therefore these are the examples of non contact forces. Therefore these are the examples of non contact forces. Next example of contact force is frictional force. For example, when a ball is kept on a table and pushed a little, समजा एक बॉल टेबलवर ठेवलेला आहे आणि तो हळूच आपण ढकलला, it moves ahead and gets slow and stop. तो काय होईल? तो घरंगळत जाईल, थोडा वेळ हळू होईल आणि थांबेल. A car running on a plain road travels some distance and stop after the engine is switch off. इंजिन स्विच ऑफ केलं चालत्या कारचं समजा, तर ती थोडा वेळ थोडं चालेल आणि हळू होऊन नंतर थांबेल. दिस इज बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ग्राउंड सरफेस अँड द ऑब्जेक्ट इन मोशन. हे कशामुळे होतं? एखादी वस्तू जर गतिमान अवस्थेमध्ये असेल तर ती वस्तू आणि जमीन, सरफेस ऑफ द ग्राउंड, फ्रिक्शन बिटवीन सरफेस ऑफ द ग्राउंड अँड अन ऑब्जेक्ट, याच्यामध्ये होत असलेल्या घर्षणामुळे ती वस्तू थांबते. इन द ॲब्सेन्स ऑफ फ्रिक्शनल फोर्स द ऑब्जेक्ट वुड हॅव रिमेन्ड इन मोशन. In the absence of frictional force, the object would have remained in motion. जर वस्तूवर हे जे फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स, मीन्स घर्षण बल, जर प्रयुक्तच झालं नाही तर काय होईल? जी वस्तू गतिमान अवस्थेमध्ये आहे ती गतिमान अवस्थेमध्येच राहील. फ्रिक्शनल फोर्स इज व्हेरी युजफुल इन आवर डेली लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे फोर्स खूप महत्वाचा आहे. व्हाईल वॉकिंग वी पुश द ग्राउंड बिहाइंड विथ आवर फीट. आपण ज्या वेळेस चालतो त्यावेळेस एक प्रकारे आपण जमिनीला मागे ढकलतो आपल्या पायांनी. इन द ॲब्सेन्स ऑफ फ्रिक्शन वी विल स्लीप. जर हे घर्षण झालंच नाही तर काय होतं? आपण पडतो अँड विल नॉट बी एबल टू वॉक, आणि आपण चालू शकत नाही. ऑल द ऑब्जेक्ट इन मोशन हॅव ए फ्रिक्शनल फोर्स ऍक्टिंग ऑन देम विच इज ऍक्टिंग इन द डिरेक्शन अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ द मोशन. प्रत्येक जी गतिमान अवस्थेमधली वस्तू आहे तिच्यावर हे फ्रिक्शनल फोर्स प्रयुक्त होत असतो आणि त्या फ्रिक्शनल फोर्सची दिशा कुठं असते? इन द अपोजिट डिरेक्शन टू द डिरेक्शन ऑफ द मोशन. त्या वस्तूची जी गतीची दिशा असेल त्या गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने फ्रिक्शनल फोर्स हे असतं. यू मस्ट हॅव सीन दॅट वन टेंड्स टू स्लीप ओव्हर बनाना पील. हे नेहमीचं उदाहरण आपण बघतो की केळीच्या सालीवर जर पाय पडला तर आपण
स्लीप होतो. यू मस्ट हॅव सीन दॅट वन टेंड्स टू स्लीप ओव्हर बनाना पील ऑन द स्ट्रीट. सिमिलरली वन कॅन स्लीप ड्यू टू मड. चिखलामुळे, चिखलावर पाय पडला तरी बऱ्याच वेळा घसरला जातो व्यक्ती ड्यू टू मड. बोथ दीज एक्झाम्पल्स, हे दोन्ही उदाहरणं का होतात? बोथ दीज एक्झाम्पल्स ऑकर ड्यू टू रिड्यूस्ड फ्रिक्शन. घर्षण कमी झाल्यामुळे आपल्याला अशा प्रकारची उदाहरणं ही आढळून येतात. Now we see what is balanced force and unbalanced force. संतुलित बल आणि असंतुलित बल म्हणजे काय? For the understanding of this concept, look at this picture and do activity at your home like as this. Take a cardboard box. This is the cardboard box in this picture. Tie thick string to its two sides. Tie thick string to its two sides. या कार्डबोर्डच्या दोन्ही बाजूला एक दोरा बांधायचा आहे मजबूत. अँड कीप इट ऑन ए स्मूथ टेबल ॲज शोन इन फिगर 3.4. आकृतीत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने त्याला एका गुळगुळीत सनमाईक वगैरे लावलेल्या अशा टेबलवर ठेवला. टेक द स्ट्रिंग ऑन बोथ साइड्स ऑफ द टेबल. दोन्ही बाजूला असा दोरा सोडलेला आहे. टाय वेइंग पॅन्स ऑफ इक्वल मासेस टू द टू एंड्स. या दोऱ्याच्या दोन्ही टोकांना या अशा प्रकारे तराजूचे दोन पॅन ज्यांच्यामध्ये समान असं वजन आहे ते ठेवलेले. कीप इक्वल मासेस इन द बोथ पॅन्स. वजन ठेवलेली आहेत ती बघा पॅन मध्ये, आणि ती कशी आहेत? ऑफ इक्वल मासेस. दोन्हीचं वस्तुमान समान आहे. द बॉक्सेस डज नॉट मूव्ह ऑन द टेबल. द बॉक्स डज नॉट मूव्ह ऑन द टेबल. आता या दोन्ही पॅन मध्ये समान वजन असल्यामुळे, वस्तुमान असल्यामुळे हा जो कार्डबोर्ड बॉक्स आहे हा मूव्ह होत नाही. If more mass is kept in one of the pan than the other, the box start moving in the direction of the pan. समजा आपण एका पॅन मध्ये जास्त वस्तुमान ठेवलं तर हा कार्डबोर्ड त्या जास्त वस्तुमान ठेवलेल्या पॅनच्या दिशेने सरकणार. इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट ऑन बोथ द पॅन्स व्हेन इक्वल मासेस आर केप्ट देअर. ज्या वेळेस दोन्ही पॅन मध्ये समान वस्तुमान असतं त्यावेळेस दोन्ही पॅनवर समान ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. दिस मीन्स बॅलन्स फोर्सेस ऍक्ट ऑन द बॉक्स. याचा अर्थ त्या बॉक्सवर संतुलित बल कार्य करत आहे. विथ इफेक्टिव्ह फोर्स इक्वल टू 0 ॲज दीज आर ऍक्टिंग इन अपोजिट डायरेक्शन्स. दोन्ही बाजूचं बल हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आणि समान असल्यामुळे त्यांचा परिणाम काय होतो? 0 होतो. ऑन द कॉन्ट्ररी, इफ मोर मास इज केप्ट इन वन पॅन दॅन इन द अदर, जर एका पॅन मध्ये दुसऱ्या पॅन पेक्षा जास्त मास ठेवलं, द बॉक्स स्टार्ट्स मूव्हिंग इन द डिरेक्शन ऑफ द पॅन विथ मोर मास. ज्या पॅन मध्ये जास्त वस्तुमान आहे त्या दिशेने तो कार्डबोर्ड हा सरकायला लागेल.
When unequal forces are applied to the box on the two sides, an unbalanced force act on the box. ज्या वेळेस अनइक्वल फोर्स हा अप्लाय होईल वेगवेगळ्या बाजूने कार्डबोर्डवर, तर त्याला काय म्हणायचं? अनबॅलन्स फोर्स असं म्हणायचं. बॉक्स रिझल्टिंग इन इम्पार्टिंग मोशन टू द बॉक्स. त्यावेळेस त्याच्यावर हे अनबॅलन्स फोर्स ऍक्ट झाल्यामुळे कार्डबोर्ड हा मोशन मध्ये येतो. Now remember some things about force. Number one is, if several forces are applied on an object in the same direction, एका वस्तूवर एकाच वेळेस जर अनेक बल क्रिया करत असतील, if several forces are applied on an object in the same direction, a force equal to their addition act on that object. जर अनेक प्रकारची बल एका ऑब्जेक्टवर एकाच दिशेने प्रयुक्त होत असतील, तर त्या पदार्थावरील किंवा त्या वस्तूवरील एकूण बल हे सर्व बलांच्या बेरजे एवढे असते. If several forces are applied on an object in the same direction, a force equal to their addition acts on that object. Second thing is, if two forces are applied on one object in direction opposite to each other, जर दोन बल क्रिया करत आहेत समजा एका वस्तूवर, a force equal to their difference act on the ऑब्जेक्ट. समजा एकाच वस्तूवर दोन बल एकाच वेळेस क्रिया करतायत, पण त्यांची दिशा परस्परांच्या विरुद्ध आहे, तर त्या पदार्थावरील एकूण बल हे त्या दोन्ही बलांच्या वजाबाकी एवढं असतं. नेक्स्ट थिंग इज, ए फोर्स इज expressed in magnitude and direction. So force is a vector quantity. We know what is vector quantity and scalar quantity. What is vector quantity? The quantity which have magnitude, or the quantity which express in magnitude as well as direction, that is called as vector quantity. So force have magnitude as well as direction, so it is vector quantity. सदिश राशी आहे, बल ही सदिश राशी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, कारण तिला परिमाण आणि दिशा या दोन्ही गोष्टी आहेत. When a force is applied on a stationary object, it moves. स्थिर वस्तूवर जर बल प्रयुक्त केलं तर ती मूव्ह होते. इट्स स्पीड अँड डिरेक्शन चेंजेस. जर वस्तूवर बल प्रयुक्त केलं तर त्याची गती, त्या वस्तूची चाल बदलते. स्पीड मीन्स चाल बदलते, दिशा बदलते. Similarly, a force is required to stop an object in motion. समजा एखादी वस्तू गतीत आहे, तर तिला स्थिर करण्यासाठी बलाची आवश्यकता आहे. An object can changes its shape due to force. पदार्थाची किंवा वस्तूचा आकार बदलू शकतो बलामुळे. काय काय होतं हे बघा सगळं. While kneading a dough made from flour, the dough changes its shape. पीठ मळलं जातं घरी. आई ज्या वेळेस पीठ मळते तर त्या काय करते, तिच्यावर त्या पिठाच्या गोळ्यावर फोर्स अप्लाय करते आणि म्हणून त्याचा शेप बदलतो त्या गोळ्याचा. ए पॉटर अप्लाइज ए फोर्स इन ए स्पेसिफिक डिरेक्शन. कुंभार त्या मातीच्या भांड्याला आकार देताना वेगवेगळ्या
दिशेने तो फोर्स अप्लाय करतो व्हाईल शेपिंग द पॉट आणि त्याला आकार देतो. रबर बँड वेन स्ट्रेच एक्सपांड्स. रबर बँडला जर आपण ओढलं, ताणलं, स्ट्रेच केलं तर तो एक्सपांड होतो. देर आर मेनी सच एक्झाम्पल्स. Let us we see the important concept inertia, जडत्व. So what is the definition of inertia? The tendency of an object to remain in its existing state is called its inertia. एखादी वस्तू किंवा पदार्थ आहे त्या स्थितीत राहण्याची त्याची प्रवृत्ती, त्याला म्हणायचं जडत्व. The tendency of an object to remain in its existing state. तो आहे त्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करतो, त्याची प्रवृत्ती असते, त्याला काय म्हणायचं? जडत्व असं म्हणायचं. This is where an object in stationary state remains in the same state. जर एखादा पदार्थ, वस्तू स्थिर अवस्थेत असेल तर स्थिर अवस्थेतच राहण्याचा प्रयत्न करते. and an object in motion remain in the state of motion in the absence of an external force. आणि जर एखादी वस्तू गतीत असेल आणि तिच्यावर कुठल्याही प्रकारचं बाह्य बल क्रिया करत नसेल तर ती गतिमान अवस्थेतच राहण्याची तिची टेंडन्सी असते, याला म्हणायचं जडत्व. यालाच आपण म्हणतो इनर्शिया. We have seen that an object changes its state of motion due to force. आपण पाहिलं की वस्तू त्याची जी स्थिती आहे ती बलामुळे बदलतो. In the absence of force, object exhibit a tendency to remain the existing state of motion. Let us see the following examples. काही उदाहरण आपण बघू. ऍक्टिव्हिटी फर्स्ट. तुम्ही घरी ही एक कृती करू शकता, अतिशय सोपी आहे. टेक ए पोस्ट कार्ड अँड कीप इट ऑन ए ग्लास. एक पोस्ट कार्ड घ्या, नसेल पोस्ट कार्ड एखादा पुठ्ठा घ्या, पृष्ठ वहीचं कडक असं. कीप ए 5 रुपीज आणि ते पोस्ट कार्ड ते ग्लासवर ठेवायचं किंवा तो पुठ्ठा ग्लासवर ठेवायचा. कीप ए 5 रुपीज कॉइन ऑन इट. आणि 5 रुपयाचं नाणं त्या पोस्ट कार्डवर ठेवायचंय. नाव स्किलफुली पुश द कार्ड. अशी हळूच अशा प्रकारची टिचकी त्या कार्डला मारा. द कॉइन स्ट्रेट अवे फॉल्स इन द ग्लास. द कॉइन स्ट्रेट फॉल्स इन द ग्लास. म्हणजे काय होईल? पोस्ट कार्ड बाहेर उडलं जाईल आणि ते कॉइन जे आहे ते ग्लास मध्ये पडेल. Now we see types of inertia. Inertiaचे प्रकार. First one is inertia of the state of rest. Inertia of the state of rest. An object in the state of rest cannot change its state of rest due to its inherent property. This property is called the inertia of the state of rest. ऑब्जेक्टची अशी प्रवृत्ती, एखाद्या समजा एखादी वस्तू स्थिर अवस्थेत आहे तर त्या स्थिर अवस्थेत असलेल्या पदार्थाची अशी प्रवृत्ती की जिच्यामुळे ती वस्तू तिची स्थिर अवस्था बदलत नाही, या गुणधर्माला इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट असं म्हणतात. नेक्स्ट वन इज इनर्शिया ऑफ मोशन. द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इट्स स्टेट ऑफ मोशन कॅन नॉट चेंज. अशी प्रवृत्ती की जिच्यामुळे वस्तू तिची गतिमान अवस्था बदलत नाही, इज कॉल्ड इट्स
inertia of motion. For example, a revolving electric fan continues to revolve even after it is switched off. बघा, आपल्या घरातला पंख्याचं बटन बंद केल्यावरही तो काही वेळ फिरत राहतो, बिकॉज ऑफ दिस inertia of motion. Passengers sitting in the running bus get a jerk in the forward direction if the bus suddenly stops. जर बसमध्ये बसलो आहोत आपण आणि अचानक ड्रायव्हरने ब्रेक लावला तर आपण पुढे फेकले जातो. Why this is happen? Due to the inertia of motion. Next is third type of inertia is directional inertia. The inherent property of an object due to which the object cannot change the direction of its motion. अशी प्रवृत्ती की जिच्यामुळे वस्तू तिची दिशा बदलत नाही. It is called directional inertia. For example, if a vehicle in motion along a straight line suddenly turns, the passengers sitting in it are thrown opposite to the direction of turning. त्या वळणाच्या विरुद्ध दिशेने बसमध्ये आपण बसलेलो सरळ मार्गाने एखादं वाहन जात आहे आणि अचानक टर्नवर जर फिरवलं तर त्या दिशेच्या विरुद्ध बाजूला आपण फेकले जातो.